नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। IPC कलम 304B कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए हुंडाबळी, बी चोरी, सी आत्महत्या, डी दरोडा। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हुंडाबळी। IPC कलम 304B ही हुंडाबळी या गुन्ह्याशी संबंधित आहे। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। IPC कलम 120B म्हणजे काय? ऑप्शन आहे ए अपहरण, बी कट रचणे, सी शारीरिक मारहाण, डी शासकीय अधिकारीची बिघाड। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कट रचणे। IPC कलम 120B म्हणजे कट रचणे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। IPC कलम 511 काय सांगते? ऑप्शन आहे ए कटाची शिक्षा, बी प्रयत्न केलेला पण अपूर्ण गुन्हा, सी चोरी, डी बलात्कार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रयत्न केलेला पण अपूर्ण गुन्हा। IPC कलम 511 प्रयत्न केलेला पण अपूर्ण गुन्हा हे सांगते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। IPC कलम 299 आणि 300 मधील मुख्य फरक काय आहे? ऑप्शन आहे ए चोरी व अपहरण, बी सदोष मनुष्यवध आणि खून, सी मारहाण व गंभीर दुखापत, डी फसवणूक व बलात्कार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सदोष मनुष्यवध आणि खून। IPC कलम 299 आणि 300 मधील मुख्य फरक सदोष मनुष्यवध आणि खून हा आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। IPC कलम 353 अंतर्गत कोणता गुन्हा येतो? ऑप्शन आहे ए सरकारी कर्मचारीस कामात अडथळा आणणे, बी चोरी, सी आत्महत्या, डी बनावट कागदपत्र। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सरकारी कर्मचारीस कामात अडथळा आणणे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। IPC कलम 376D काय सांगते? ऑप्शन आहे ए सामूहिक बलात्कार, बी मुलींचे अपहरण, सी सती प्रथा, डी महिला छळ। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सामूहिक बलात्कार। IPC कलम 376D सामूहिक बलात्काराबद्दल सांगते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। IPC कलम 153A अंतर्गत काय गुन्हा येतो? ऑप्शन आहे ए जातीमध्ये तेढ निर्माण करणे, बी खोटा पुरावा सादर करणे, सी हुंडा मागणी, डी पोलिसांना मारहाण। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जातींमध्ये तेढ निर्माण करणे। IPC कलम 153A अंतर्गत जातींमध्ये तेढ निर्माण करणे हा गुन्हा येतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। IPC कलम 193 कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए बनावट पुरावा, बी खोटी साक्ष, सी न्यायालयात खोटे बोलणे, डी वरील सर्व। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। IPC कलम 193 बनावट पुरावा, खोटी साक्ष, न्यायालयात खोटे बोलणे या गुन्ह्याशी संबंधित आहे। त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9।
IPC कलम 201चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन आहे ए. गुन्ह्याचे पुरावे लपविणे, बी. खोटे पोलीस रिपोर्ट, सी. खून, डी. सरकारी कर्मचारींवर हल्ला. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. गुन्ह्याचे पुरावे लपविणे. IPC कलम 201चे मुख्य उद्दिष्ट आहे गुन्ह्याचे पुरावे लपविणे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. IPC कलम 268 कोणता गुन्हा दर्शवतो? ऑप्शन आहे ए. सार्वजनिक उपद्रव, बी. दंगल, सी. लाच देणे, डी. बलात्कार. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सार्वजनिक उपद्रव. IPC कलम 268 हा सार्वजनिक उपद्रवाचा गुन्हा दर्शवतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. IPC कलम 304A कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. निष्काळजीपणे मृत्यू होणे, बी. आत्महत्या, सी. अपहरण, डी. खून. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. निष्काळजीपणे मृत्यू होणे. IPC कलम 304A निष्काळजीपणे मृत्यू होण्याशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. IPC कलम 375 मधील मर्ज नसणे हे कोणत्या प्रकारच्या बलात्कारात येते? ऑप्शन आहे ए. सहमतीने, बी. जबरदस्तीने, सी. बनावट वचन देऊन, डी. सर्व पर्याय योग्य. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सर्व पर्याय योग्य. IPC कलम 375 मधील मर्ज नसणे हे सहमतीने, जबरदस्तीने, बनावट वचन देऊन या प्रकारच्या बलात्कारात येते. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सर्व पर्याय योग्य. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. IPC कलम 509 कोणत्या गुन्ह्यावर लागू होते? ऑप्शन आहे ए. महिलांचा सन्मान कमी करणारे शब्द किंवा कृती, बी. चोरी, सी. फसवणूक, डी. सरकारी संपत्तीचा नाश. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महिलांचा सन्मान कमी करणारे शब्द किंवा कृती. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. IPC कलम 34 काय अधोरेखित करते? ऑप्शन आहे ए. सामूहिक हेतूने केलेला गुन्हा, बी. वैयक्तिक गुन्हा, सी. अपघात, डी. अपील. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सामूहिक हेतूने केलेला गुन्हा. IPC कलम 34 सामूहिक हेतूने केलेला गुन्हा अधोरेखित करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. IPC कलम 108 नुसार अपराधी म्हणजे कोण? ऑप्शन आहे ए. जे प्रत्यक्ष गुन्हा करतो, बी. जो गुन्ह्याला मदत करतो, सी. जो न्यायालयात काम करतो, डी. कोणताही नाही. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जो गुन्ह्याला मदत करतो. IPC कलम 108 नुसार अपराधी म्हणजे जो गुन्ह्याला मदत करतो तो होय. तर यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मुख्य सेविका या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती आहे? ऑप्शन आहे ए. 10वी, बी. 12वी, सी. पदवीधर, डी. MA. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पदवीधर. मुख्य सेविका या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर इतकी आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. सुपोषण अभियानचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए. गरिबांना रोजगार देणे, बी. बालमजुरी रोखणे, सी. कुपोषण कमी करणे, डी. महिला शिक्षण वाढवणे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कुपोषण कमी करणे. सुपोषण अभियानचा मुख्य उद्देश कुपोषण कमी करणे हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अंगणवाडी सेविकांचे नियोजन आणि नियंत्रण कोण करते? ऑप्शन आहे ए. जिल्हाधिकारी, बी. पोषण अधिकारी,
सी मुख्य सेविका, डी आरोग्य सेवक? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्य सेविका. अंगणवाडी सेविकांचे नियोजन आणि नियंत्रण मुख्य सेविका करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. ICDSमध्ये कोणता आरोग्य कर्मचारी सहभागी असतो? ऑप्शन आहे ए पोलीस कर्मचारी, बी वनरक्षक, सी आशा कार्यकर्ती, डी तलाठी? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आशा कार्यकर्ती. ICDSमध्ये आशा कार्यकर्ती ही आरोग्य कर्मचारी सहभागी असतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. मुख्य सेविका कोणत्या विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करते? ऑप्शन आहे ए कृषी विभाग, बी महिला व बालविकास विभाग, सी महसूल विभाग, डी ग्रामपंचायत विभाग? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बालविकास विभाग. मुख्य सेविका महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते अंगणवाडी केंद्रांचे कार्य नाही? ऑप्शन आहे ए पूरक पोषण आहार, बी घरगुती गॅस वितरण, सी प्रीस्कूल शिक्षण, डी आरोग्य तपासणी? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घरगुती गॅस वितरण. खालीलपैकी घरगुती गॅस वितरण हे अंगणवाडी केंद्राचे कार्य नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. मुख्य सेविका कोणत्या अंगणवाड्यांची देखरेख करते? ऑप्शन आहे ए एकच अंगणवाडी, बी 3 अंगणवाड्या, सी 5 ते 7 अंगणवाड्या, डी 10 अंगणवाड्या? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5 ते 7 अंगणवाड्या. मुख्य सेविका 5 ते 7 अंगणवाड्यांची देखरेख करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. ICDS अंतर्गत कोणता कार्यक्रम नाही? ऑप्शन आहे ए आरोग्य तपासणी, बी पूरक पोषण आहार, सी पोलीस प्रशिक्षण, डी आरोग्य शिक्षण? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलीस प्रशिक्षण. ICDS अंतर्गत पोलीस प्रशिक्षण हा कार्यक्रम नाही. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. निर्भया फंड कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? ऑप्शन आहे ए 2010, बी 2012, सी 2013, डी 2015? तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2013. निर्भया फंड हा 2013 या वर्षी स्थापन करण्यात आला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. सखी वन स्टॉप सेंटर योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली? ऑप्शन आहे ए बालकांचे संरक्षण, बी महिलांना त्वरित मदत आणि सल्ला देणे, सी महिलांना रोजगार मिळवून देणे, डी ग्रामीण महिलांसाठी शिक्षण? तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग्रामीण महिलांसाठी शिक्षण. सखी वन स्टॉप सेंटर योजना ग्रामीण महिलांसाठी शिक्षणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.